आलीस केटीला भेटून? झालं समाधान? तुझ्या या अशा वागण्यामुळे तू जाणून बुजून तुझ्या मनाविरुद्ध वागायला भाग पाडतेस मला. अजून माझ्या मनाविरुद्ध वागायचं काय बाकी राहिलंय? तो केटी हेच बोलत होता, त्याचं तुझ्यावर प्रेम नाही, तू त्याच्या प्रेमात पडलीस. त्याच्या मनात तुझ्याबद्दल कुठलीच भावना नाही. आमच्याच नाही तर केटीच्याही मनाविरुद्ध तू वागतेस असं तुला नाही वाटत? केटी, असं बोलणं शक्यच नाही. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. ठीक आहे, माझ्या समोर तू केटीला विचार. बोललाही असेल. जसं इथे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मला वागायला भाग पाडता ना, तसंच तिथे मुद्दाम त्याच्या बायकोसमोर विचारून त्याचं माझ्यावर प्रेम नाहीये असं बोलायला तू भाग पाडलं असशील. पण फार दिवस तू या गैरसमजुतीत राहू नकोस. आज ना उद्या तुला आमचं हे रिलेशन स्वीकारावंच लागेल. ते शक्य नाही. मी जिवंत असेपर्यंत मी तुला त्या केटीशी लग्न मुळीच करू देणार नाही. आईबाप म्हणून तुला आमची पर्वा नसेल, पण मुलगी म्हणून आम्हाला तुझी काळजी आहे. अजून झोपलाय हा. नील, नील उठ. नील, अरे नील, आज पूजेला जायचंय ना? आज साईमानी पूजेला बोलवलं. आहे लक्षात. आज आपल्याला राजेश शिर्केंच्या फॅमिली फंक्शनसाठी जायचं आहे आणि तेही साईमांच्या निमंत्रणांबरोबर. नील, अरे हे तर सुरुवात आहे. कदाचित आपण एकत्र यावं ही आपल्या कुलदेवीची इच्छा असावी. आणि कुणी सांगावं आज आपल्याला एकत्र यावं लागतंय. उद्या कदाचित आपण एकत्र राहू सुद्धा. तू म्हणतेस तसं व्हावं अशी आमची पण इच्छा आहे, पण त्यावर आत्ता काहीच बोलण्यात अर्थ नाही. पूजेला गेल्यावर साईमांचं वागणं बोलणं कसं आहे ते पाहिल्यावरच ठरवता येईल. पण त्यासाठी आपल्याला पूजेला जावं लागेल. त्यासाठी तयार व्हायला हवं. राईट. त्यासाठी आधी उठायला हवं, नाही का? चल उठ 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 लवकर लवकर. ओके. देवा, असं कुटुंबाबरोबर एकत्र येण्याचं सुख आम्हा सगळ्यांना कायमचं मिळू दे. देवयानी, चला आपल्याला निघायचं ना. आपल्याला निघायला हवं. उगाच आपल्यामुळे पूजेत उशीर नको. देवयानी, देवयानी, तुला बरं वाटत नाहीये का? नाही बरी. मग आपण सगळे एकत्र येणार म्हणून जो उत्साह तुझ्या चेहऱ्यावर दिसायला हवा तो नाही दिसत आहे. मी आले तयार. साहेब, सर्व तयारी झाली.
नमस्कार करते हैं. नमस्कार. सगळं व्यवस्थित आहे ना यथासार? हो हो. सगळी तयारी झाली आहे व्यवस्थित? जी साईमांचे आदेश आहेत, काही कमी पडता कामा नये. ताईसाहेब तुम्ही काय बी काळजी करू नका. ताईसाहेब अरे नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती भव. साईमांना जाऊन सांग. जी. आपण बसा. हा. येतेच. हा. काही हवं असलं तर सांगा. हं? हो. सोहम, तू असं गप्प बसतोस ना, म्हणूनच लोक तुझा फायदा घेतात. देवयानी, सोहम, तू असं कळवळतोस ना, तशीच मी तुझ्यासाठी कळवळते रे. जखमा तुझ्या शरीरावर झाल्यात, पण वेदना मला होत आहेत रे. म्हणूनच मी आता ठरवलंय, तुझ्यावर झालेल्या मारहाणीचा बदला घ्यायचा. सोडणार नाही मी. विक्रम आणि देवयानीला कायमचा धडा शिकवल्याशिवाय मी नाही सोडणार. नाही सोडणार मी. रणबीर राजे, तुम्ही अजून पूजेसाठी तयार झाला नाही? सईमा, हे जे काय चाललंय ते आम्हाला अजिबात पसंत नाहीये. फक्त तुमच्या समाधानासाठी आम्ही हे करतोय. असं म्हणून कसं चालेल? सईमा, ज्यांनी आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेला तडा दिला, आपल्या भावना दुखावल्या, त्यांची आमच्या जोड्याजवळ उभं राहायची लायकी नाही, त्यांना तुमच्यामुळे आमच्या जवळ बसायची संधी मिळते, आम्हाला कसं सहन होईल? चुकतात तुम्ही रणबीर. तुम्ही कोणा एका व्यक्तीचा विचार करू नका. राज शिर्के घराण्याच्या हितासाठी आणि कल्याणासाठी आपण हे सगळं करतो आहोत, एवढंच लक्षात ठेवा. सईमा, ज्यांनी आपल्यावर ही वेळ आणली त्यांनी आपलं काय भलं होणार आहे? हे बघा, आता बोलायला आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये रणबीर. सगळी तयारी झालेली आहे. तुम्ही लवकरात लवकर कपडे बदलून या. साईमा, राजगुरू आले. आम्ही आलोच. जी. गुरुजी, राज शिर्क्यांच्या परंपरेला साजेशी सगळी तयारी झाली आहे ना? सगळं काही यथासांग आहे, पण आपली बाकीची दोघं मुलं आणि सुना कुठे आहेत? येतीलच इतक्यात. राज शिर्क्यांवर कुठलंही संकट येऊ नये म्हणूनच हे होम हवन. हो. देवी आम्हाला यश देव म्हणजे झालं. नमस्कार कर. आयुष्मान भव. आयुष्मान भव.
नमस्कार करते. थांब देवयानी. आम्हाला असं वाटतं आपण इथे पूजेसाठी एकत्र आलोय. त्यासाठी इतर सोपस्कार करण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला खरंच वाटत नाही. ताईमा मला असं वाटतं सगळेजण आलेत तर आता पूजेला सुरुवात करायला हरकत नाही. खंडू. आदित्यराजे. स्वाहांदो दक्षिणे पार्श्वे देवी मामे सदां ददात्. बिभ्रद्दक्षिणहस्तैः शक्तिमन्तं सृजं ध्रुवं सोमकमजनं वामेर्घृतपात्रं च धारयन् मेषारूढो जटाबद्धो गौरवर्णमहोजसः धूम्रध्वजो लोहिताक्ष सप्ताति सर्वकामतः आत्माभिमुखमासीन एवं रूपो हुताशन अग्ने वैश्वानरो शाण्डिल्यगोत्रमेष ध्वज प्राङ्मुखो मम सम्मुखो वरदो भव. मम मम आत्मनः आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम काश्यप गोत्र उत्पन्नः स्वतःचं नाव घ्या. रणवीर इंद्रनील. आपलं स्वाहांदो दक्षिणे पार्श्वे देवी मामे सदां ददात्. बिभ्रद्दक्षिणहस्तैः शक्तिमन्तं सृजं ध्रुवं सोमकमजनं वामेर्घृतपात्रं च धारयन् मेषारूढो जटाबद्धो गौरवर्णमहोजसः धूम्रध्वजो लोहिताक्ष सप्ताति सर्वकामतः आत्माभिमुखमासीन एवं रूपो हुताशन अग्ने वैश्वानरो शाण्डिल्यगोत्रमेष ध्वज प्राङ्मुखो मम सम्मुखो वरदो भव. समिद्वयमादाय चंडी होमे देवता परिग्रहार्थमनवाधानं करिष्ये. अस्मिन् अनुवाहितयज्ञो जातवेदसे समिधेन प्रजापतिं च आघार देवता आज्येन अग्निशोमो चक्षुषे आज्येन. अत्र प्रधानं सूर्यं सोमम् अंगारकं बुधं बृहस्पतिं शुक्रं शनैश्चरं राहुं केतुम् एताः आदित्यादि नवग्रहदेवताः समित्कन्दुल आज्याहुतिभिः. तथा च महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपिणी दुर्गादेवी प्रीत्यर्थं यथा संपादित सामग्र्या एकेका आहुतिभिर्यक्षे.
सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य समन्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। सर्वा बाधा विनिर्मुक्तो धनधान्य थांबा थांबा रागिणी काय होते रागिणी तुझी पर्स कुठे इनर कुठे मी आणतो वहिनी रागिणी वहिनी एक मिनिट. काय चाललंय हे सगळं? आपल्या घराण्यावर कुठलंही संकट येऊ नये म्हणून आम्ही हा खटाटोप केला आणि या मुलीमुळे आमच्या या मंगल कार्यात विघ्न आलं.